नमस्कार मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 20 मे 2026. आज मधमाशी दिन आहे. आज जागतिक मधमाशी दिन आहे आणि युरोपियन सागरी दिन आहे. हे 2 दिवस आहेत. ओके, दिनला ही पहिली वेलांटी असते. ही चूक झाली एवढी. दुसऱ्या दिनचा अर्थ गरीब होतो. चला, तर आज आपण 10 महत्त्वपूर्ण घटना बघणार आहेत. तर वास्को द गामा हा जो पोर्तुगीज खलाशी होता किंवा दर्यावरती होता, यानं कालिकत बंदरात तो दाखल झाला. म्हणजे कलकत्ता येथील कालिकत बंदरावर तो दाखल झाला. कधी? 1498ला तो दाखल झाला. लक्षात घ्या, 20 मे 1498ला वास्को द गामा कुठं आला? भारतात आला. तो कुठं आला? कलकत्त्यातल्या कालिकत बंदरामध्ये आला. ओके, तर एक 1498ची गोष्ट आहे. पोर्तुगीज खलाशी. त्याच्यानंतर क्युबा देश अमेरिकेपासून स्वतंत्र झाला. तर कधी झाला अमेरिकेपासून स्वतंत्र? तर 20 मे 1902 रोजी क्युबा देश हा अमेरिकेपासून स्वतंत्र झाला. तर चियांग काय शेक बघा, चीनचे पहिले राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती. चीनचे आता सध्या शी जिनपिंग जे आहेत हे चीनचे राष्ट्रपती आहे. पण त्यावेळेसचे कोणते? पहिले, बरं का, पहिले गणराज्य चीनचे चियांग काय शेक हे चीनचे पहिले राष्ट्रपती होते. आणि 1948 रोजी त्यांनी 20 मे 1948 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. डॉक्टर मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर पुरस्कार 1996ला देण्यात आला. तर 1996ला त्यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. कशासाठी? कारण त्यांनी जी भारताची आर्थिक परिस्थिती बेकार झाली होती, आर्थिक महामंदीचं सावट भारतावर आलं होतं, फॉरेन एक्सचेंज राहिलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सल्ल्यानं, ओके, त्यांच्या महत्त्वपूर्ण सल्ल्यानं भारताला वाचवलं होतं. भारतामध्ये उदात्तीकरण केलं आणि त्याचा परिणाम बँकाचं जे नॅशनलायझेशन होतं ते हे केलं आणि जगातील लोकांना, अर्थव्यवस्थांना आपल्याकडे येऊन इन्व्हेस्ट करा अशा पद्धतीची आर्थिक चाल भारताने खेळली. आणि त्याचा परिणाम काय झाला? भारताचा जो विकासाचा रथ रोखला होता तो परत चालू करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं. म्हणून त्यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार 20 मे 1996ला देण्यात आला. बघा, याचं एवढं महत्त्व का आहे? कारण आज पण भारताची अवस्था ही आर्थिक महामंदीकडे जाताना दिसून येते. पंतप्रधान मोदी यांनी सोनं खरेदी करू नका, पेट्रोल जपून वापरा, तेल जपून वापरा अशासारख्या सूचना दिल्यात आपल्याला. ते आपण पाळणं गरजेचं आहे. परंतु काही असा अर्थतज्ञ जर आपल्याकडे असेल किंवा अशा पद्धतीचं जर अर्थतज्ञ आपल्याकडं असतील तर त्यांचा सल्ला घेऊन काही दुसऱ्या पळवाटा किंवा पळवाटा म्हणण्यापेक्षा सक्षम वाटा जर आपल्याला मिळाल्या तर ते करणं आत्ताच्या सरकारचं काम आहे. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर पुरस्कार 1996ला देण्यात आला होता. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या होत्या. तर 20 मे 2011 रोजी ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पहिल्या महिला मुख्यमंत्री. ओके, कधी? 2011ला. आणि आता सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत, जे आत्ताच BJP सरकारमधून म्हणजे BJP या पक्षाकडून जिंकून आले आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे. लक्षात घ्या. केसरीचे संस्थापक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी केसरीचे संस्थापक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला होता. मराठी साहित्यामध्ये मराठी पत्रकारितेमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. लक्षात घ्या. एडवर्ड बनकर यांचा जन्म झाला होता आज. कधी? 1860ला. तर हे एडवर्ड बनकर कोण आहेत? एडवर्ड बकनर यांनी आंबवण्याच्या म्हणजे एखादी गोष्ट आंबवून त्याच्यावर प्रयोग करून
त्यांनी त्याच्यावर नोबेल प्राईज मिळवलं होतं, लक्षात घ्या. तर जे आपण लोणचं करतो किंवा अजून काही गोष्टी करतो, तर ते आंबवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यावर संशोधन करून जर्मन शास्त्रज्ञ जे आहेत एडवर्ड बनकर यांनी नोबेल प्राईज मिळवलं होतं. त्यांचा आज जन्म झाला होता. इटालियन दऱ्यावरती ख्रिस्तोफर कोलंबस यांचं निधन झालं आहे. कधी? 1506ला. बघा, 1498ला वास्को द गामा भारतात आला आणि 1506ला कोलंबसांचा मृत्यू झाला. तर हे दोन्ही कोण होते? दऱ्यावरती होते, खलाशी होते आणि सागरी प्रवास करणारे होते. म्हणून आजचा दिवस हा युरोपियन सागरी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर बघा, त्याच्यानंतर मल्हारराव होळकर यांचे निधन. तर इंदोरचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे आज निधन झाले होते. लक्षात घ्या, होळकर घराण्याचे संस्थापक होते. त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी होळकर घराण्याला एक उच्च लेवलचा दर्जा देण्याचं काम केलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी खूप असे समाज उपयोगी कामं केले, जेणेकरून होळकर घराणे, इंदोरचं होळकर घराणे खूप गाजलं. पण त्याचे संस्थापक कोण होते? मल्हारराव होळकर. हे खूप मोठे शूर सेनापती होते आणि यांनी मराठ्यांच्या इतिहासामध्ये तलवारीच्या बळावर खूप मोठं असं अधिराज्य गाजवलेलं आहे. त्यांचं आज निधन झालं, त्यांचा स्मृतिदिन आहे आज. त्याच्यानंतर लालबाल पालमधील बिपिनचंद्र पाल यांचे निधन. तर लालबाल पालमधले पाल जे आहेत, बिपिनचंद्र पाल यांचे 1932ला निधन झाले. 20 मे 1932ला त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनामुळं भारताचं खूप मोठं नुकसान झालं. तर लाल कोण? लाल बहादूर शास्त्री? नाही. कोण? लाला लजपत राय लाल. बाल म्हणजे काय? बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. असे लालबाल पाल हे भारतीय इतिहासामधले, भारतीय स्वतंत्र संग्रामामधले खूप मोठे अग्रगण्य नेते होते. तर त्यातले पाल जे आहेत त्यांचे आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. तर बघा, 20 मे 2026 मधमाशी दिवस म्हणून आज साजरा केला जातो. तर मधमाशा काय करतात? अत्यंत मेहनतीनं फुलामधून रस शोषून आपला मध गोळा करतात आणि या मधाचं संरक्षण करतात आणि येणाऱ्या पिढ्यांना ते मध देण्यासाठी साठवून ठेवतात. आणि आपण काय करतो? अलगद ते मध काढून घेतो आणि आपण त्याचा उपयोग करतो. तर हा मध त्यांनी कोणासाठी साठवलेला असतो? तर त्यांचे जे अंडे, आपण त्या पोळामध्ये जे अंडे दिलेले असतात त्यासाठी साठवलेला असतो, परंतु आपण तो घेतो. पण हे करत असताना आपण काय करतो? त्यांचे अंडेसुद्धा, म्हणजे जी पोळ आहे ते पूर्ण नष्ट करून त्या मधमाशा आजूबाजूला घुंगत असतात. कशासाठी? तर त्यांच्या पिलांचं संरक्षण करण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेस चावासुद्धा घेतात त्या. तर बघा, थोडक्यात सांगायचं, ही जर मधमाशी नष्ट झाली, आता मध किंवा मधमाशी किंवा मध हा मांसाहारी का शाकाहारी हा एक कळीचा मुद्दा आहे, तो विषय सोडून द्या. पण जर मधमाशी नष्ट झाली तर पृथ्वीचं अस्तित्व संपून जाईल. कारण खूप मोठ्या प्रमाणातलं जे फर्टिलायझेशन आहे, फुलांचं किंवा वनस्पतींचं फर्टिलायझेशन आहे, हे मधमाशाच्या माध्यमातून होतं. म्हणून मधमाशीचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणून मधमाशी पालन हा एक व्यवसाय, याला भारत सरकार अनुदान देते आणि त्याला प्रोत्साहन देते की तुम्ही मधमाशा पाळा, पेट्या बनवा आणि त्यापासून अर्थकारण चालवा. तर आजचा दिवस हा मधमाशा आणि त्यांचं महत्त्व हे जाणून घेण्यासाठीचा आहे. म्हणून आज मधमाशी दिवस आहे. तर या मधमाशी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसंच आज युरोपियन सागरी दिन आहे. कारण एक महान खलाशी वास्को द गामा भारतात आला होता आणि इटालियन खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस याचं निधन झालं होतं. तर यामुळं आज युरोपियन सागरी दिन पण आहे आणि मधमाशी दिन आहे. आज मधमाशी दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आज बिपिनचंद्र पाल यांचं स्मृतिदिन आहे आणि होळकर घराण्याचे
संस्थापक मल्हारराव होळकर यांचं सुद्धा स्मृतिदिन आहे. यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.